माहुडी तालुक्यात रोजगार हमी योजनेची अवस्था अत्यंत चिंताजनक झाली असून दिवसेंदिवस गावातील पांदन रस्त्याच्या कामामध्ये होत असलेला घोटाळा उघडकीस येत आहे। 2024 ते 25 या आर्थिक वर्षात कोट्यावधी रुपयांची कामे तालुक्यातील प्रत्येक गावात करण्यात आली, परंतु या कामातून गरीब कष्टकरी वर्गाच्या हाताला रोजगार मिळण्याऐवजी ठेकेदाराने सत्ताधारी नेत्यांचे खिसे भरले गेल्याचे चित्र तालुक्यात समोर आले आहे। मजुरांना प्रत्यक्ष कामावर न बोलवता यंत्राच्या सहाय्याने कामे करून आणि खोट्या मजुरांची नावे मस्टरमध्ये दाखवून त्यांच्या नावाने आलेले पैसे लाटले गेले। भंडारा जिल्ह्याच्या हिवरा येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत पांदन खडीकरण रस्त्याचे काम कागदोपत्री दाखवून शासनाच्या निधीचा अपहार करण्यात आला आहे। तर कागदोपत्री दाखविण्यात आलेल्या या पांदन रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे मातीकाम प्रत्यक्षात झालेले नाही। विना रॉयल्टीचा पातळ मुरुम वापरून शासनाच्या निधीचा मोठ्या प्रमाणामध्ये अपहार करण्यात आला। तर गावातील 15 ते 20 व्यक्तींची खोटी नावे मस्टरमध्ये मजूर म्हणून दाखवून त्यांच्या नावे पैसे काढण्यात आले। तर गावातील सर्वच नागरिक रोजगार हमीच्या कामावर जात नाही, परंतु जवळपास 35 ते 40 व्यक्ती अशी आहेत की जी कामावर न जाणारी आहे आणि त्यांची नावे दाखवून त्यांच्या नावावर पैशाची उचल करण्यात आली। माझ्या अंतर्गत आमच्या हिवऱ्यामध्ये 5 कामं झालेली आहेत आणि सर्वच कामं योग्यरित्या आहेत आणि सगळ्यांच्या म्हणजे त्याच्या बाबतीत सगळे शेतकरी गावातले मजूर समाधानी आहेत आणि काम निकृष्ट दर्जाचे कोणते झालेले नाही। आणि एक विषय आहे की तुम्ही म्हणताय की जो आहे कामावर नव्हते ते त्यांची हजेरी लावण्यात आले, तर डिमांड टाकण्याचं काम रोजगार चौकात असतो। एक व्यावसायिक म्हणजे कार्यालयीन प्रमुख ग्रामपंचायतचं म्हणून सरपंच फक्त डिमांडवर सही करतो, पण मजुरांची यादी आणि सर्वस्व जबाबदारी हजिरा वगैरे घेणे रोजगार सेवक आणि मजूर मेटांची असतो। त्याच्या बाबतीत मला कल्पना नाही। त्याच्यात असं म्हणता येईल की त्यांच्या कुटुंब प्रमुखाच्या नावाने एक जॉब कार्ड असतो आणि त्या जॉब कार्डच्या अंतर्गत त्या जे काही मजूर असतात त्यांच्या आतमध्ये येतात आणि त्याच्यामध्ये होऊ शकते मजूर मेटाच्या चुकीने त्यांची हजेरी वगैरे लागली असेल, ही गोष्ट नाकारता येत नाही। तर याच्यातलं म्हणजे प्रकरण या पहिले चौकशी करावी लागेल की याच्यात म्हणजे चूक कोणाची आहे, मजूर मेटची आहे की रोजगार सेवकाची आहे। याच्यानंतर आपण याची चौकशी करू आणि जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करता येईल। नंदकिशोर सूर्यकांत रामटेके। माझ्या गावामध्ये MREGS मार्फत 5 पांदन रस्त्याचे कामं करण्यात आली। त्या कामावर मजूर न जाता सरपंच रोजगार सेवक यांनी परस्पर पैसे उचलून निधीची अफरातफर केलेली आहे। कामावर थातूर मातूर थोडं मुरुम टाकून दिला व पैशाची उचल केलेली आहे। या कामामध्ये जवळपास 20 ते 25 लाख रुपयाची उचल करण्यात आली। सदर काम हा इस्टिमेटनुसार 1 करोडच्या वर 5 कामं आहेत। तरी हिवरा या गावात या झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधित कारवाई करण्यात यावी अशी माझी मागणी आहे। आणखी दुसरा विषय की जे तसेच मुख्यमंत्री युवा कौशल्य योजनेअंतर्गत एक स्वयंसेविकेची जिल्हा परिषद हायस्कूल जिल्हा परिषद शाळा हिवरा इथे नेमणूक झालेली आहे। तिची प्रेझेंटी शाळेमध्ये सुरू असताना तिचे नाव मस्टरवर टाकून तिच्या नावे सुद्धा पैसे उचलण्यात आलेले आहेत। तरी या प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करीत आहे। पंचायत समिती मोवाडी अंतर्गत हिवरा या गावाची तक्रार माझ्याकडे पण आलेली आहे। त्या गावात जो विषय आहे की नरेगाचे काम करत असताना की जे मजूर आहे ते खोटे दाखवले, त्या संदर्भात आम्ही एक चौकशी समिती गठीत करणार आहे आणि 1 आठवड्यात अहवाल घेऊन तात्काळ त्यांच्यावर आम्ही कारवाई करू जर त्यात चूक असेल तर। तेच आता जसं मी सांगितलं की या संदर्भात आम्ही कमिटी आणि मी स्वतः सुद्धा त्या गावाला जाणार आहे आणि जे आपण म्हणता की मुख्यमंत्री युवा कौशल्य योजनेअंतर्गत जी एक मुलगी लागलेली आहे आणि त्याचेच जर मस्टरवर सुद्धा नाव असतील याची एकदा खात्री करून जर तसे असेल तर रोजगार हमी जे कायद्यानुसार त्यांच्या सर्वावर जे याच्यात आहे त्या सर्वावर आम्ही कारवाई करू।